उल्हास पाटील यांना प्रचंड मताने निवडून द्या. विक्रम पाटील. दत्तवाड येथे प्रचार सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद. दत्तवाड तालुका शिरोळ येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार उल्हास पाटील यांच्या प्रचारार्थ सभा झाली. यावेळी बोलताना विक्रम पाटील म्हणाले, यड्रावकर यांनी एका पुस्तकाच्या माध्यमातून विकासाचा लेखाजोखा मांडला आहे, पण उल्हास पाटील यांनीही आमदार असताना तालुक्यात निधी आणून विकास केल्याचे सांगून 2 कारखानदार विरुद्ध एक सामान्य कार्यकर्ता अशी लढत आहे. 2 सरंजामदारांविरुद्धच्या लढाईत उल्हास पाटील यांच्या पाना या चिन्हावर बटन दाबून त्यांना प्रचंड मताने विजयी करावे असे आवाहन केलं. पाहूया ते पुढे काय म्हणतात. विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं आता जवळपास सर्वच गावातल्या प्रचार सभा संपत येत आहेत आणि दत्तवाडकरांचा इथला प्रतिसाद अगदी शेवटच्या टप्प्यातला आम्ही प्रतिसाद बघतोय. अतिशय सर्वोत्तम अशा प्रकारचा प्रतिसाद आहे आणि या प्रतिसादाला बघून अगदी मन समाधानी आहे. सांगायला काहीच हरकत नाही की आता प्रचारातला जो वेग हळूहळू वाढत होता त्या वेगाला खऱ्या अर्थानं मूर्त रूप दत्तवाडकरांनी दिलं. या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आदरणीय उल्हासदादा पाटील आपले उमेदवार समोर सक्षम रीतीने उभारले असताना त्यांच्या समोर प्रतिस्पर्धी उमेदवार कोण आहेत तर 2 कारखानदार आहेत, पैकी एक विद्यमान परवापर्यंतचे आमदार आहेत. या विरोधी उमेदवारापैकी एकाने विकास पर्व नावाचं पुस्तक छापलंय, जे पुस्तक बऱ्यापैकी सर्वांच्या वाचनात आलंय. 1903 कोटी रुपयाचं मोठं पुस्तक सर्वांच्याच वाचनासाठी आपल्याला उपलब्ध करून दिलंय. आता त्यापैकी खरं किती खोटं किती याचा पंचनामा शहानिशा करत बसण्यापेक्षा विकास कामाला मत द्या असा साथ घालत असताना मी प्रत्येक वेळेला बघतोय की या समाजाचा पाठिंबा, त्या समाजाचा पाठिंबा, या जातीचा पाठिंबा, या मंडळाचा पाठिंबा, आम्ही मत विकासावर मागतोय म्हणणाऱ्याने ही जाहिरात कशासाठी केलेली असेल बरं? खरं तर त्या गोष्टीची काहीच गरज नव्हती. याच्यापूर्वी सुद्धा आदरणीय उल्हासदादा पाटील ज्यावेळेला विधानसभेचे सदस्य होते त्यावेळेला त्यांनी 771 कोटी रुपयाचा भरघोस निधी या तालुक्यासाठी आणला होता. मला विशेषत्वानं उल्लेख करावा लागेल की एका सर्वसामान्य कुटुंबातला, बहुजन वर्गातला एक उमदा माणूस महाराष्ट्राच्या सर्वोच्च सभागृहामध्ये पोहोचतो. कुणाच्याही शिफारशीशिवाय 771 कोटी रुपयाचा निधी घेऊन येतो. इकडं पळाला तिकडं पळाला, आहा बिनपळता एकाच ठिकाणी स्थिर राहून 771 कोटी रुपयाचा निधी आणला. आणि मागच्या वेळेला याच उल्हासदादांच्या विरोधात प्रचार करत असताना ही मंडळी म्हणत होती खीर सरकारची, वाढताना भाव मारायचं काय कारण आहे? आत्ता खीर कोणाच्या? मालकाची आहे का? सरकारचीच खीर आहे, भाव मारायचं काय कारण नाही. 374 किलोमीटरचे पाणंद रस्ते करणारे, पाणंद रस्त्याचे निर्माते आज गल्ली मुळातले रस्ते पूर्ण नाही आहेत. जयसिंगपूर मधल्या त्याच गावामधल्या रस्त्यांची चाळण बघितली, गाडीवरनं सायकलवरनं कसरत करत जावं लागतं. चालत जाताना 100 वेळा खेचा लागतात. तिथं विकास काम कुठं आहे? भुयारी गटारीचं आमिष दाखवून 4 वर्षे ते रस्ते प्रलंबित राहिलेत. अनेक अपघातांना तिथल्या लोकांना, नागरिकांना, तालुक्यातली सगळी लोक तालुक्याची बाजारपेठ म्हणून जयसिंगपूरमध्ये येतात आणि जयसिंगपूरमध्ये आल्यानंतर त्या रस्त्याची अवस्था ती बघितली तर अक्षरशः नकोसं वाटतं. तिथली व्यापारपेठ जगवणं, तिथली आडत पेठ जगवणं, तिथल्या व्यापाऱ्यांचं सर्वांगीण विकास साधणं या गोष्टी बाजूला राहिल्या. रस्त्याच्या अडचणीमुळं बरीच लोक जयसिंगपूर सोडून सांगलीला, इचलकरंजीला कामासाठी चालली, बाजारपेठेसाठी चालली. आपलं उत्पादन विकत घेण्यासाठी जयसिंग महाराजांच्या नावानं उभं राहिलेलं हे पहिलं आखीव रेखीव शहर आणि ह्या शहराची झालेली ही भकाल अवस्था
त्या पुस्तकात का बरं मांडली नाही? त्या पुस्तकात मांडलं काय मांडलं? छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आम्ही उभा केला. आजच जयसिंगपूरचे माजी नगराध्यक्ष जाधव साहेबांची मुलाखत बघितली. 2004 सालापासून सातत्यानं होत असलेली शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठीची आंदोलनं आणि त्या आंदोलनानंतर आज यश मिळालं. जाधव साहेब काय म्हणाले त्या मुलाखतीमध्ये? सतत जमिनीचं आरक्षण टाकत राहणं आणि पुतळ्याला ढकलत नेण्याचं काम करणारी लोक कोण आहेत हे आम्हाला शोधावं लागणार आहे. असं नाही खरं जाधव साहेबांचं. त्याचबरोबर श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर साहेबांचे वंचित बहुजन आघाडीचे सर्व साथीदार आज सोबतीला आलेत. त्यांच्या सोबतीनं 1251 मधला आदरणीय राजू शेट्टी साहेबांनी सांगितलेला आणि उल्हासदादांनी शब्द दिलेला पुतळा त्याच ठिकाणी होणार, याबद्दल वंचित बांधवांनी कुठल्याही प्रकारची शंका बाळगायचं काय कारण नाही. आदरणीय उल्हासदादांचं काम सर्वांनी बघितलंय, याबद्दल काहीच बोलायचं नाही आहे. मोरे साहेब 2 मिनिटं बोलू देत, चांगल्या पद्धतीची बोलणी चालू आहे. आणि काही गोष्टी बोलत असताना विरोधकांनी बऱ्यापैकी तोंड सांभाळून बोलावं. विरोधकांनी आदरणीय राजू शेट्टींवरती बोलण्या अगोदर 10 वेळा विचार करावा. आमचे नेते, आमचे दैवत कुठल्याही पुराव्याशिवाय, कुठल्याही चर्चेशिवाय, त्यांच्या कानावर आलेल्या सांगोपांगी चर्चेवरती काम करणारी लोक नाही आहेत. ते निश्चितपणाने कुठलाच आधार घेऊन एखाद्या गोष्टीचं विवेचन करत असतात, मांडणी करत असतात आणि शेतीसाठी आणि शेती जोडधंद्यासाठी अतिशय प्रामाणिकपणे काम करत असतात. माझं एवढंच विनंती आणि आग्रहाची मागणी आहे की या तालुक्यामध्ये कैलासवासी दीनबंधू दिनकरराव यादव साहेब असतील, राजू शेट्टी साहेब असतील किंवा आमचे उल्हासदादा असतील, हे सर्वसामान्य कुटुंबातली सामान्य माणसं आपल्या उत्तम कामगिरीवरती सर्वोच्च सभागृहात पोहोचले. पण इथल्या सरंजामदार कारखानदार मंडळींना सामान्य फाटकी माणसं अत्युच्च पदावरती गेलेली कधीही बघवली नाहीत. त्यांनी आपापल्या गावामधल्या वेगवेगळ्या बगलबच्च्याकडून निरोप पोहोचवले आणि या सगळ्या लोकांचं सामर्थ्य नेस्तामूळ करण्याच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या कृत्या प्रोव्हाइड केल्या आणि हे संघटना मोडकळीसाठी सुद्धा प्रयत्न केले गेले. आदरणीय यादव साहेबांचं सुद्धा कार्य हळूहळू संपुष्टात आणण्याचं काम केलं. हे काम करणाऱ्या या सरंजामदार कारखानदार मंडळीला आज वेळ आलेली आहे. एकाच वेळेला एकाच दगडात दोन्ही पक्षी गारद करायचे आहेत. एवढं आपण कराल आणि 20 तारखेला पाडा चिन्हासमोर उल्हासदादांना मत देऊन त्याला भरघोस मताने विजय कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो. ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.